आणि आज आम्ही निघालो होतो मुन्नारला जाण्यासाठी। मुन्नार म्हणले की चहाचे मळे तर आलेच, सोबत स्पाइस गार्डन पण पाहायला भेटलं। जाताना वाटेतच आम्ही केरळची खूपच फेमस ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक असे केरला सद्या म्हणजेच केरळची फेमस थाळी ट्राय केली आणि हे मिष्टान्न खाऊन आमचे मन तृप्त झाले। हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक। तर कालच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की काल आम्ही पुण्यावरून निघालो होतो। रात्रीच्या 2 वाजताची आमची फ्लाईट होती आणि पहाटे ती 3:30 वाजता लँड झाली कोचीला। आमचा जो पहिला दिवस होता तो आम्ही कोचीमध्ये स्पेंड केला। कोचीमध्ये जर बघितलं तर सिटी खूप सुंदर आहे, त्याच्यानंतर खूप सारे म्युझियम तिथे पाहायला भेटतील आणि मेन म्हणजे कोची फोर्ट आहे, जिथे पाहण्यासाठी तर काही नाही पण तुम्ही थोडा वेळ तिथे छान टाइम स्पेंड करू शकता। कोचीमध्येच ना एक ज्यूस स्ट्रीट आहे। ज्यूस स्ट्रीट म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की काहीतरी खायचं प्यायचं गल्ली वगैरे असेल, असं नाहीये। तर इथे तुम्हाला हँडक्राफ्टेड सामान भेटेल। इथे बरेच मसाल्याचे दुकान आहे जिथनं तुम्ही मसाला शॉपिंग करू शकता। अजून थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्हाला माझा पहिला व्लॉग पाहावा लागेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर तो व्लॉग नक्की बघा, कारण की केरळमधील तो माझा पहिला दिवस होता आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत केरळमधील माझा दुसरा दिवस। सो जसं की मी बोलले की केरळमधील आमचा पहिला दिवस आम्ही कोचीमध्ये स्पेंड केला। स्टे देखील आम्ही कोचीमध्येच केला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला उठून जायचं होतं मुन्नारला। आता कोची ते मुन्नार जर बघितलं तर 120 ते 127 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, म्हणजे साधारणतः 3 तास आम्हाला लागणार होते। पण हे आम्ही डिरेक्टली लगेच जाणार नव्हतो, तर त्यामध्ये येणारा प्रत्येक पॉईंट आम्ही बघत थांबत एन्जॉय करत जाणार होतो। सो सकाळी आम्ही लवकर उठून छान आंघोळ वगैरे केली, सर्व आवरून घेतलं। आधी आम्ही केला ब्रेकफास्ट हॉटेलमध्येच इन्क्लुडेड होता, त्याच्यामुळे काही बाहेर जायचं टेन्शन नव्हतं आणि व्हरायटीज खूप साऱ्या होत्या। सो पोट भरून मस्त आम्ही ब्रेकफास्ट केला आणि बॅग पॅक केलं, चेकआउट करून सरळ निघालो मुन्नारला जाण्यासाठी। तर वाटेमध्ये पहिला आम्हाला वॉटरफॉल भेटला। जास्त पाणी नव्हतं कारण की तेव्हा तिथे समर चालू होतं, त्याच्यामुळे ते बोलले की ते जास्त पाणी नाही आहे। पण जर तुम्ही रेनी सीझनमध्ये आला तर तुम्हाला खूप सुंदर वॉटरफॉल पाहायला भेटेल। ऑब्व्हियसली आता ते आम्हाला इथे पाहायला भेटणार नव्हतं, पण तरी देखील आम्ही रोडच्या साईडला थांबून थोडा वेळ इथे छान टाईम स्पेंड केला। खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि पिलूला तर खूप मजा येत होती। मी विचार करत होते समरमध्ये हा वॉटरफॉल इतका सुंदर दिसतोय, जर रेनी सीझनमध्ये इथं आला तर काय सुंदर दिसत असेल तो। इथं आहोनी छान त्यांची एक सिग्नेचर पोज दिली आहे। हे सर्व करेपर्यंत लंच टाईम झाला होता आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली होती। सो आम्ही त्यावेळी ड्रायव्हर भैयाला सांगितलं की कुठेतरी आपण लंच करूयात आणि ते बोलले की आम्ही तुम्हाला घेऊन जातोय इथला फेमस जे लोकल किंवा जे ऑथेंटिक ट्रेडिशनल फूड आहे तिथे। आणि तिथे एक रसम हॉटेल होतं जिथे प्युअर व्हेज आणि फक्त ते एक डिश भेटते, त्याचं नाव होते केरळा सद्या। केळीच्या पानावरती इतके आयटम्स होते, म्हणजे आम्ही काउंट पण करू शकत नव्हते, इतके सारे होते। खूप साऱ्या चटणी, खूप सारे लोणचे, डाळ होती, राईस होतं, पापड होतं, केळीचे चिप्स होते। इतकंच नव्हे तर ही प्लास्टिकच्या ग्लासमध्ये जे बघताना ते 3 प्रकारचे स्वीट होते आणि ती स्वीट इतकी अमेझिंग होती, इतकी अमेझिंग। मला तर लिटरली असं वाटायला लागलं होतं की यार हे जर मला रोज खायला भेटलं तर मी रोज खाईन। खूप साऱ्या त्याच्यामध्ये भाज्या पण होत्या आणि हो मेन त्यांनी खूप सारं तूप पण सोबत दिलं होतं, त्याच्यामुळे त्या जेवणाची अशी चव वाढली होती ना, खूपच भारी। आणि सर्वात महत्त्वाचं ते जे लोकेशन होतं ना त्याच्यामुळे त्या जेवणाची इतकी मजा येत होती। आम्ही मुद्दामच सर्वात असा शेवटचा टेबल पकडला होता जिथनं बाहेरचा व्ह्यू पूर्ण दिसेल आणि त्याच्यामुळं इतकं भारी वाटत होते। इथे खूप सारे फॉरेनर्स पण होते जे व्हिडिओ वगैरे करून घेत होते, ते विचारत होते की हे काय आहे, हे काय आहे, ते सर्व बघायला मजा येत होती यार। आणि बाहेर बघितलं तसं पाण्याचा एक झरा होता साईडला आणि खूप सारी झाडं होती, त्याच्यामुळे अजून भारी वाटत होतं। म्हणजे असं वाटत होतं की खरंच आम्ही निसर्गाच्या जवळ आलो आहोत। ठीक आहे, मग जेवण केल्यानंतर आम्ही तिथनं पुढे आलो मुन्नार स्पाइस गार्डनला। तर केरळा म्हणलं ना तर ते स्पाइससाठी किंवा आयुर्वेदिक गोष्टीसाठी खूप फेमस आहे आणि तसेच मुन्नारमध्ये खूप सारे असे गार्डन पाहायला भेटतात। ॲक्च्युली हे म्हणजे ना थोडं बिझनेस ओरिएंटेड पण मला वाटलं, कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर इथं आल्यानंतर ना 100 रुपीज पर पर्सन अशी एंट्री फीस होती, तर ते काढून आपण पास वगैरे घ्यायचा। मग त्यांच्याकडचाच एक माणूस ॲज अ गाईड आपल्यासोबत येतो, जो हे पूर्ण गार्डन आपल्याला फिरून एक वनस्पती दाखवतो आणि त्याचे म्हणजे महत्त्व म्हणा किंवा आयुर्वेदामध्ये त्याचं काय महत्त्व आहे ते सर्व तो दाखवतो। खरोखरच इथे मला जिरे, मोहरी, सुपारी ते दालचिनीपासून ते डायरेक्ट म्हणजे वाईल्ड ॲलोवेरा इथंपर्यंत मला सर्व वनस्पती पाहायला भेटल्या। सुपारीचे झाड पाहायला भेटले, त्याच्यानंतर ब्रह्मी, अश्वगंधा हे पण मला पाहायला भेटलं, म्हणजे ज्याचे नाव आपण फक्त कुठेतरी बघितलं, रीड केलं होतं ते सर्व झाड इथं मला पाहायला भेटले। मजा आली होती, म्हणजे हा जंगलसारखाच एरिया होता आणि त्याचवेळी प्रज्ञाला नेमकं थोडंसं मळमळण्याचा त्रास होत होता, तिच्यामुळे ती शॉपमध्येच बसली होती आणि मग मी, भाऊजी, आहो आणि हे 2 चिल्ले पिले आम्ही निघालो होतो जंगल सफारीमध्ये। आणि इथं बघा तुम्ही, इथं
कोक किंवा लवंग त्याचे पण झाड होते, किंवा कॉफी बीन त्याचे पण इथे झाड होते. ठीक आहे. आणि हे त्यांचं शॉप होतं. तर ते मग ते छान तुम्हाला गार्डन वगैरे दाखवतात. 100 रुपीजमध्ये सर्व महत्त्व दाखवतात आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला हे प्रॉब्लेम असेल तर हे, जसे की स्किन रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. आपल्याला असं वाटतं की अरे ठीक आहे यार, म्हणजे चांगला नाही तर आपल्याला कुठं भेटणार आहे. आणि असं म्हणून पण आम्ही बरंच म्हणजे 6-7 हजाराची खरेदी ते केलीच होती अन्नासाठी, आईसाठी पण आम्ही बरंच औषध घेतलं होतं. त्यानंतर मी स्किनसाठी कुंकुमादी ऑइल घेतलं होतं आणि वाईल्ड ॲलोवेरा जेल घेतलं होतं, जे मला नाही वाटत आपल्याकडे भेटतं आणि भेटलं तरी पण ओरिजिनल नाही भेटणार. सो मी त्यांच्याकडनंच ते बाय केलं. आता पुढे काय करायचं असा प्रश्न होता. तर ते बोलले की त्यांचा एक शो असतो जिथे ते थोडंसं म्हणजे डान्स वगैरे होतो ना केरळा फॉर्ममधला. पण आम्ही विचार केला की तो पाहण्यापेक्षा आपण दुसरं म्हणजे नेचर वाईज काहीतरी पाहूयात वगैरे, कारण की ते तर आपल्याला यूट्यूबवरती वगैरे पण पाहायला भेटेल. लाईव्ह पाहायला ऑब्व्हियसली मजा आली असती, पण हे लेकरं बसले नसते. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की बाहेरच फिरूयात. मग आम्ही त्यांना बोललो की आपण बाहेरच जस्ट रोडवरती फिरूयात आपण कुठेतरी रँडम. आणि फिरता तिथे आम्हाला हा चर्च दिसला होता, जिथे आम्ही जाऊन तिथं बराच वेळ बसलो होतो. खूप भारी वाटत होतं, लोकेशन खूपच सुंदर होतं. सो आम्ही तिथं जस्ट रँडमली इकडं तिकडे फिरत होतो, खूप सारे फोटोज वगैरे काढलं आणि तिथनं आम्ही पुढे निघालो. आज फक्त मुन्नारला पोहोचणं इतकंच आमचं जे पण काय ट्रॅव्हलिंग होतं आणि त्याच्यामध्ये जे पण काय पॉईंट्स होतील ते आम्हाला कव्हर करायचं होतं. आणि उद्या खरं मुन्नारची मग आपण सफारी सुरू करणार होतो. तर उद्या पहाटे आम्हाला करायची होती जंगल सफारी. त्याचं बुकिंग आपल्याला आदल्या दिवशीच करावं लागणार होतं. तर त्याच्यामुळे आम्ही या पॉईंटला आलो आहोत जिथं आम्ही ते उद्याचे जंगल सफारीचं बुकिंग केलं आहे, जे 5-5:30 वाजता उठून आपल्याला जायचं आहे. ते तर म्हणजे अमेझिंग आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. आणि हे सर्व करून आम्ही आता हॉटेलवरती आलो आहोत. हे आम्हाला भेटलं होतं वेलकम ड्रिंक, ते पिऊन आम्ही आलो रूममध्ये. रूम तर खूपच भारी होती, म्हणजे प्रवास करून दिवसभर फिरून जो थकवा आला होता ना तो या रूमला बघून निघून गेला. तुम्हीच बघा ना किती भारी वाटते. आणि त्याच्यापेक्षा भारी म्हणजे गॅलरीमधनं हा व्ह्यू. पुढे काही तुम्हाला बिल्डिंग वगैरे दिसणार नाही, फक्त जंगल, दरी, डोंगर इतकंच दिसेल. त्याच्यामुळे अजून भारी वाटत होतं. आणि आल्यानंतर आऊने कॉफी बनवण्याची कामगिरी त्यांच्यावरती घेतली. ते बोलले की मी छान कॉफी बनवतो. मी म्हटलं की ओके, कारण की मी खूप थकले होते, कारण की 3 तासाचा प्रवास आणि प्रत्येक ठिकाणी थांबून बाहेर पडा, फिरा, परत फोटोज वगैरे काढा, परत गाडीमध्ये बसा, परत थोडंसं डिस्टन्स ट्रॅव्हलिंग असं करत करत आम्ही इथेपर्यंत आलो होतो. त्याच्यामुळे मी खूप थकली होती. सो मी म्हटलं की मी थोडा वेळ आरामच करणार आणि मी छान गॅलरीमध्ये जाऊन बसले. तोपर्यंत आहुनी मस्त कॉफी वगैरे बनवली आणि आऊ इथं मला दाखवत आहेत की इथे काय काय ठेवलं होतं. ग्रीन टी, कॉफी, अजून बरंच काही काय होतं. सो ते मला असं दाखवत होते. आणि पिल्लूचं माहीत नाही काय चालू असतं, त्याला फक्त बस इकडून तिकडून इकडे करायचं असतं. आणि हे करता करता आम्हाला 7-7:30 इथंच वाजले होते. आणि परत प्रश्न होता म्हणजे जेवण काय करायचं, हॉटेलमध्येच करायचं की बाहेर जाऊन करायचं, ते पण आमचा विचार चालूच होता. तो परत म्हटलं चला आधी आपण कॉफी पिऊन घेऊयात, मग नंतर पुढी बघूयात. सो आहुनी छान इथे कॉफी बनवली आणि कॉफी खरंच खूप छान बनवली होती, पण सांडली पण होती थोडीशी. आणि कॉफी वगैरे पिऊन थोडा वेळ आराम करून आता आम्ही थोडंसं रेडी होऊन बाहेर पडणार होतो. आणि प्रज्ञाची जी रूम होती ना ती दुसरीकडे होती, माझी रूमवरच्या फ्लोअरवरती होती. सो मी त्याला फोन करून सांगितले की तू लवकर रेडी हो, आपण बाहेर जाऊयात. आणि पिल्लू बघा, आता जे मी करते ना त्याला सर्व ते पिल्लूला करायचं होतं. आता मी थोडंसं म्हणजे ड्रेस वगैरे ही करून मी दाखवले, त्याला ते सर्व करायचं होतं. तो पटकन हा छान टी शर्ट मी घातला, केस वगैरे थोडेसे विंचरले आणि फ्रेश होऊन घेतलं. आणि रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे काय आता म्हटलं रेडी होऊन तरी काय कुठं जायचं एवढं. आणि तिथलं एरिया थोडंसं असं लोकल वाटत होतं, त्याच्यामुळे असं रात्रीला फिरू शकतो की नाही त्याचं पण टेन्शन आलं होतं. पण इतकं काही नव्हतं, छान होतं. सो आम्ही थोडंसं रेडी झालो. आणि हे बघा पिल्लू, हां ते बघा त्याची स्टाईल बघा, मजा येते यार त्याला खरंच असं करायला. आणि ते मी हील घातली होती ना, मग मला ते बघायचं होतं व्हिडिओमध्ये आणि तो काय मला बघूच देत नव्हता. ते पा तो त्याचे पण शूज घेऊन आला. म्हणजे मम्मा घालत होती ना तर मी पण तसंच घालणार. बाय गॉड, मजा येते याच्यासोबत मला. मी जस्ट आता रँडमली इथं बोलते, कारण की मलाच नाही माहिती मी काय आता मी इथं काय सांगू शकते. जस्ट रूममध्ये होतो, रेडी वगैरे होतो, तर ही रूममधली आमची थोडीशी धमाल मस्ती चालू होती बस. मग काय आवरलं आमचं आणि मग आम्ही बाहेर पडलो आता. चप्पल पण छे पण
प्रज्ञाची जी रूम होती ना ती खालच्या फ्लोअरवरती होती, आमची रूम वरच्या फ्लोअरवरती होती. सो आम्ही रेडी होऊन आता निघालो त्यांच्याकडे जाण्यासाठी. फिरायला गेल्यानंतर ना खरंच भारी वाटतं म्हणजे बघा ना, मस्त रेडी व्हा, चला बाहेर पडा, जेवायला काय बनवायचं, भाजी काय बनवायची, काहीच टेन्शन नाही. फक्त काय ऑर्डर करायचं, बघायचं स्पेशल काय आहे ते त्यांना सांगायचं, ऑर्डर करायची, बस मजा करायचं. आणि आलो प्रज्ञाच्या रूममध्ये. ही आहे प्रज्ञाची रूम, ती पण रेडी झाली आहे. आणि तिचा नाईट ड्रेस खूपच भारी होता, मला खूप आवडला. मॅडमनी ऑनलाईन मागवलं होतं, सो मी तिला बोलले की माझ्यासाठी पण एक मागवायचं ना. आणि आमची लाडूबाई बिलकुल तयार नव्हती झाली. सो मी तिला बोलले की तू पटकन खाली ये ना. आम्ही आलो खाली. हा आमच्या हॉटेलचा बाहेरचा एरिया. हॉटेल पण भारीच होतं यार, त्याच्यामुळे आम्हाला अजून भारी वाटत होतं. सो हे बघा भाऊंचं काय चाललं माहीत नाही. सो आम्ही तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर आम्ही बस बाहेर गेलो रोडवरती. पण बाहेर रोडवरती काहीच नव्हतं, म्हणजे एक शॉप नव्हता ना, मॉल ना, असं काहीच नव्हतं. जस्ट चालत आम्ही वरती गेलो आणि चालत खालती आलो रूमवरती. आणि आम्ही डिनरमध्ये मागवलं होतं हक्का नूडल्स, व्हेज नूडल्स आणि बरंच काही मागवलं होतं. सो छान आम्ही डिनर केलं आणि मग आम्हाला आराम करायचं होतं. सो आम्ही लवकर झोपून गेलो, कारण की उद्या पहाटे 5:30 वाजता उठून आपल्याला जायचं आहे जंगल सफारीसाठी. सो उद्याचा व्लॉग नक्की बघा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.